अकेले खड़े हो? हट जाओ वरना कीमा बना देंगे। चल। हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आत्ता आम्ही 6 वाजलेत आणि मी घरी आलो आहे आणि तेवढ्यात मला फोन आला की माझ्या मित्राचा राणाचा की पावनखिंडीचे तिकीट भेटले। तर आता मला जायचं आहे दादरला। जस्ट मी आलो आहे घरी आणि परत जायचं आहे दादरला। तर ॲक्च्युली आम्ही 2-3 दिवसापासून तिकीट शोधतोय। कोपरकरायनाला पण बघितली, सानपाड्याला पण बघितली, चेंबूरला केस्टारला पण बघितली, तर तिकीटच नाही, हाऊसफुल दाखवत आहे। तर फायनली आता आम्हाला 7:15चा शो आहे। तर आता वाजले 6 आणि आम्हाला जायचं आहे 1 तासामध्ये लवकरच, कारण स्टार्टिंगपासून मला बघायचं आहे, मध्ये मिस करायचं नाही। तर चला फटाफट तयारी करू आणि डायरेक्ट तुम्हाला दादरला नक्षत्राला भेटतो। चले आपल्या बरोबर झाली आज। इथे हां एकत्र मागपुढे आहे ना। हां चला फायनली आम्हाला तिकीट भेटले। ऐसा अच्छों की नियत बिगाड़। 201 शोरूम लास्ट गेले का? हाँ टॉर्च लाव, टॉर्च लाव। आई सवाड्यान शेवटची तुटून ये। तिकडं बस, इथं बस। अरे बस काय नाही, कोण गोया बोलत। जय हे भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आम्ही गेले 5 दिवस आम्ही तिकीट शोधतोय। चेंबूरला पण, कोपरकरायने, सानपाडाला कुठेच भेटली नाही। तर आता बोललो आम्ही 7 वाजता जाऊया, बघूया भेटते का नक्षत्राला। तर फायनली आम्हाला तिकीट भेटले आणि आम्ही पावनखिंड बघायला आलो। तर आम्हाला शेवटची सीट भेटली, एकदम VIP सीट, एकदम टॉपला, पण इकडून बेस्ट दिसतंय।
परफेक्ट 10 वाजता पिक्चर संपलाय आणि आम्ही आता आलोय बाहेर. तुला कसा वाटला पिक्चर? मला एकदम भारी वाटला, पण पाठीमागं जागा होती सुंदर, एकदम मस्त वाटत होती बघत, म्हणजे एकदम मस्त दिसत होतं पाठीमागून. जवळ असल्यानंतर का आपल्याला दिसलं नसतं एवढं, पण पाठीमागून लय भारी वाटलं. अरे पिक्चर या मागूनच बघायचं असतं, नाटक हे पुढच्या सीटवर बसून बघायचं असतं. तर आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार घरी आणि घरी जाऊन माझी फिलिंग मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला डायरेक्ट घरी भेटू. मी घरी आलोय, फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि थोडं आता त्या मूवीबद्दल मी सांगतो तुम्हाला. तर मूवी हा खूप म्हणजे खूप छान आहे. 4-5 सीन असे आहेत की अंगावरती काटा उभं राहील, शहार येतील असं. आणि 2-3 मिस पॉईंट आहेत. एक म्हणजे पॉईंट आहे तो जी पावनखिंड आहे ती पावसाळ्यातून लढाई झाली होती, तर तो पावसाचा सीन आहे तो त्यांनी कृत्रिम पाऊस पाडला आहे. कारण पाणी मारले ते असं दिसतंय. पाऊस रिअल पाऊस वाटतच नाही. माझं असं मत आहे की पाऊस हा रिअल वाटला पाहिजे होता आणि पावसातून शूट केलं पाहिजे होतं. आणि दुसरा आहे तो 2-3 असे ॲक्टर आहेत, मतलब जो सिद्धी जोहर दाखवला आहे तो ॲक्च्युली रिअलमध्ये त्याची स्किन व्हाईट आहे, म्हणजे पांढरा आहे तो, आणि त्याला ब्लॅक केलं आहे, मेकअपनी ब्लॅक केलं आहे, तर तो रिअल वाटत नाही. जर त्या ठिकाणी रिअलमध्ये कोणतरी असा काळासा असा जाडासा जर माणूस असतो तर ते ॲक्टर असं उठून दिसलं असतं. आणि 2-3 ॲक्टर पण असेच होते की त्यांना मेकअप केला होता ब्लॅक, पण ते ॲक्च्युली ब्लॅक नव्हते. तर असं आहे, बस एवढंच. आणि बाकी पिक्चर तर 1 नंबर आहे, तुम्ही पण नक्की जाऊन बघा. तुम्ही हा मूवी बघितला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची काय मत आहे ते. आणि बस एवढंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुलही विसरू. तर लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.